2 महिन्यापूर्वी मी माझ्या द्राक्षाच्या बागेमध्ये सोयाबीन टोकला होता. त्याच्यासोबतच मी उडीद, मूग हे असं काही पेरलेलं होतं हे बघा. आणि हे मी आता काढायला चालू केलेलं आहे आणि हे मी इळ्यानं कट करतो. हे मी उपडत नाहीये. जर मी जमिनीतून असं पूर्ण उपडलं तर काय होणार की जी जीवाणूंची ऍक्टिव्हिटी आहे खालची ती पूर्णपणे डिस्टर्ब होणार. तर हे असं मी नाही करत. मी काय करतोय की फक्त इथनं हे बघा असं कट करतोय. हे जेवढं कट होईल तेवढं चांगलं आहे. उपडून नाही काढायचं तर आपल्याला. तर मी मध्ये सोयाबीन इथं उडीद मूग असं केलं होतं, मध्ये ताक केलं आहे. तर मी हे माती आड का नाही केलं, कारण की इथं जी सोयाबीन आहे, उडीद आहे, मूग आहे, ह्याचा मी मल्चिंग केलेलं आहे. इथं हे बघा असं टाकून घेतलेलं आहे 2 दिवसापूर्वी. आणि हे असं टाकल्यामुळे काय होतं की इथं जे गवत आहे ते गवत येणार नाही आणि सोयाबीन सगळ्यात स्लो कुजतं. त्यामुळे कमीत कमी 3-4 महिन्यात हे माझं मल्चिंग होणार आहे इथं. आणि हळूहळू हे कुजणार आहे आणि जीवाणूची जी बॅक्टेरियाची ॲक्टिव्हिटी आहे ती चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि पाणी धारण क्षमता पण वाढणार आहे इथं. आणि हा जो ताग आहे मध्ये, हा ताग फुलामध्ये आल्यानंतर हा पण मी मध्ये इथं गाडून टाकणार आहे. तर हे असं इथं काम माझं द्राक्षामध्ये चालू आहे. आणि मी बघू आता क्रिम्सन ही माझी ग्रेप्स आहे इथं कधी छाटणी करायची बघू.